चालू करू नको आता. हां चालू करू नको, मी तुला सांगेल त्यावेळी चालू कर. बॅग घे मात्र आणि त्यातला गिंबल काढ. ग्रामीण रुग्णालय. नमस्कार. आज ऑफिस बंद आहे का? टायमिंग काय असतं ऑफिसचं आपलं? ऑफिसचं टायमिंग? ऑफिसचा टायमिंग 10 आहे. आता आज 11चा टाइम आहे, 11 11:30. आणि पाटील मॅडम आलेत का? पाटील मॅडम इथेच असतात ना? पाटील मॅडम. हां कोण पाटील मॅडम? काय नाव त्यांचं? ते सर्विंग व ते करता, म्हणजे मला त्यांची पोस्ट माहीत नाही, पण पाटील मॅडम आहेत. स्वाती का सरिता पाटील मॅडम. काय काय? सरिता पाटील मॅडम. येस येस बहुतेक. थांबा जरा, माझ्याकडे नंबर फक्त आहे. सर मी मिलिंद जाधव TV 10 पत्रकार आहे आणि आज आपल्या मॅडमना भेटायचं आहे. इथेच 11 11:30 वाजले. अच्छा अच्छा, नाही काय हरकत नाही. तुम्ही थोडा म्हणजे ह्याचेच आहे का? कार्यालयाचेच व्यक्ती आहेत का? नाही, अच्छा बाहेरून आलो. बरं ठीक आहे. चलो बॅग येते ना? बरं जाऊ ना. आज जायचं ना ऑफिसमध्ये जायचं. नमस्ते सर, मिलिंद जाधव TV 10. मी कार्यालयात फक्त आलेलो आहे. माझं बॉडी कॅमेरा चालू असतो. आम्ही आय कार्ड, वेळेवर लोक येतात का नाही आणि बायोमेट्रिक अटेंडन्स वगैरे सगळं बघत असतो. तुमचं नाव काय सर? किरणपत शेट्टी. आणि पोस्ट काय सर तुमची? मी ते मदतनीस आहे, आपला ऑपरेटर आहे. हां ऑपरेटर. म्हणजे परमनंट आहात तुम्ही? येस, कॉन्ट्रॅक्ट आहे सर आपलं. कॉन्ट्रॅक्टर. बरं कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आय कार्ड आहेत बरं का? आहेत. हां मग तुमचं आय कार्ड का नाही आज? आता नाही पण येतं. बरं बरं. आणि अजून कोणी आलं कसं नाही आहे? काय आलं साहेब, काल आमच्या इथे ना तुम्ही बाहेर बघू शकता हां, हां. मंडप वगैरे आहे. हां पोलीस वगैरे सर ते मंडप वगैरे काल अच्छा, आमचा अच्छा. कार्यक्रम होता दत्त जयंतीचा. ते उशीर हां माहिती आहे. ते दत्तजयंती काल तो ह्याला महानगरपालिका होता, त्यामुळे काल सर्वच आम्ही. नाही ठीक आहे. पण सर म्हणजे आय कार्ड फक्त असू आता आहे का? मला दाखवता तर येईल आय कार्ड? आता नाही सर. म्हणजे आणलंच नाही तुम्ही? नाही. बरं ठीक आहे सर. काय नाव म्हणता तुम्ही? किरणपत शेट्टी. किरण परशेट्टी. ओके सर. मॅडम इकडचे जे हेड आहे ते पाटील मॅडम ना? हा, त्यांचे तहसीलदार साहेब त्यांचे हेड आहेत. बरं त्यांचे हेड आहेत का? तहसीलदार साहेब सगळ्यांचे head. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. भेटतो त्यांना. भेटतो. थँक्यू सर. हे काय हक्क नोंदणी का? एक मिनिट. सगळ्या ह्याच्यामध्येच जायचं आपल्याला. नमस्कार. मिलिंद जाधव TV 10. हां हां होऊ द्या. हॅलो. अच्छा बसा म्हणला तुम्ही. हां सर तुमचं अभिनंदन सर. जरा पुढे बघा ना सर. फक्त आय कार्ड घातलेलं आहे तुम्ही. आम्ही आय कार्ड चेक करायला आलेलो आहे. मी मिलिंद जाधव TV 10. व्हेरी गुड सर. नाव सांगा तुमचं? अशोक तुळशीराम हंगे, आणि पोस्ट काय सर तुमची? मासू साहेब. तुमचं अभिनंदन. तुमचं नाव पोचवणार वरपर्यंत. थँक्यू सर. सरांनी आय कार्ड घातलं आहे. असो. हे काय? दुय्यम निबंध कार्यालय. हां इकडनं बाहेरच थांबा.
नमस्ते सर, मिलिंद जाधव TV10. आम्ही वरच्या अधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आय कार्ड तपासतो आम्ही, वेळेवर येतात का नाही लोक तपासतो, आणि मुवमेंट रजिस्टर, ह्या 3 गोष्टी तर आम्ही प्राथमिकदृष्ट्या तपासतो आहे. तुम्ही तिघेही म्हणजे एम्प्लॉईज आहात ना? हां, आम्ही खाजगी कंपनीकडून आहोत. नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जरी असेल तरी सगळ्यांना आय कार्ड आहे, सगळ्यांना नियम तेच आहेत. हां, फक्त बघा तू. आणि तुमच्या इकडचं हेड कोण आहे इथलं या डिपार्टमेंटचं? हां, आहेत का, आलेत का ते? हेच सर आहेत का? अच्छा अच्छा, ठीक आहे. आय कार्ड ठीक आहे, आय कार्ड घाला सर. मी म्हणजे सरांना असं भेटून येतो आणि हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पोस्ट करणार आपण. ठीक आहे सर, थँक्यू. दर्शना सुरेश पाटील. हां, मी बघू ना. हां, असू दे ना. सर सगळे पाहिजेत आम्हाला. कोण कोण आहे आम्हाला ते सगळे पाहिजेत. मी मिलिंद जाधव TV10. मिलिंद जाधव नाही, हां, ते आज शहराचे हे झाले. नाही मी मिलिंद जाधव. होय. मी मिलिंद जाधव, हा. मी पत्रकार आहे. आणि कोणी आलं का नाहीये? नाही अजून. बर ठीक आहे, चला ते इकडे. काय शिपाई तिथे आहे. हां, त्यांना विचारू. तहसीलदार साहेब पुढे बसा. तहसीलदार साहेब पुढे बसा. तिकडे आहेत का साहेब? सर नाही आहेत. बरं, मॅडम आलेत का? पाटील मॅडम ते पण आले. बरं, का रेजवर आहेत का कोण सर? साहेब मिटिंगला येतात. बरं, मग मुवमेंट रजिस्टर असेल की त्यांचं? मुवमेंट रजिस्टर, मुंबईत मुवमेंट रजिस्टर म्हणजे हालचाल रजिस्टर, त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असं ना कुठे जाणार आहे आज वगैरे, तसं नाही ठेवलेलं आहे. बरं, तुम्ही सर एम्प्लॉईज आहात का? मी शिपाई शिपाई आहे. आय कार्ड कुठे तुमचं? आय कार्ड आहे ना. दाखवा ना. हां, मग घातलं का नाही सर? नाही घालायचं ना, ते काम चाललंय म्हणून थांबलो होतो. जरा स्वच्छता चालते, खराब होईल स्वच्छता. बरं, किती वाजता आला होतं? म्हणजे आपलं टायमिंग आहे, ऑफिसचं टायमिंग आहे, ते कुठे लिहिलं का टायमिंग? ऑफिसचं टायमिंग आम्ही कंप्लीट इथे 9च्या आत वर येतो. सगळं स्वच्छ. ऑफिसचं टायमिंग काय? ऑफिशियल काय ते टायमिंग असेल? 9:30 नाही, 9:45 आहे बहुतेक. 9:45 ते 6:15. क्लार्क लोक आमच्या 9:30 येते तिथं. ते खाली तिथे बरं. गेलेले. पण कुणीच आलेलं नाही आहे अजून. आता किती वाजले रे? 10:40. नाही, 10:30 जरी म्हटलं ना तर कुणीच आलं नाही. तिकडे कोण म्हणजे अजून कोण आहे? ह्यांच्या हाताखालचे दुसरे कोण आहेत? नाही तर आवलकार कोण येत आमच्या तिथे? हे आले त्या कोण? नाव काय त्यांचं? हंगे म्हणून येते. नाही, तिकडे सगळीकडे बघितलं, जवळजवळ मोकळे सगळं. ते पलीकडे आहे ना, हंगे म्हणून येते. अरे हे जे बोर्ड आहेत ना ते फोटो काढ. माझ्या मोबाईलला काढलं तरी चालेल. हे घे. गेलते का तुम्ही आता? हां, हो हो, हां हां. ते आलेलेच की क्लार्क? कोण? त्यांनी जे नाव सांगितलं होतं ते. हां, ठीक आहे, आले असं ठीक आहे. सगळं रेकॉर्ड फक्त होतंय आमचं. तुम्ही सगळे इथं बसले काय म्हणजे? आम्ही हजर होण्यासाठी आलेलो आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. तुमचा काही विषय नाही आज. मला फक्त महसूल ह्याच्यामध्ये फक्त बघायचं होतं. इकडे काय? अच्छा, इथं काय? तिकडे वॉशरूम वॉशरूम आहे. गीता फफे नाही आहेत. अरे बापरे, कुणीच नाही आहे. ठीक आहे, चलो आपण बाईट लेंगे, बाहेर करून टाकू एकदा. फक्त सर पोलीस स्टेशनमध्ये तुमचे आता हेड कोण आहेत?
भेटून घेतो. पी आय आहेत, सिनियर पी आय आहेत का? कोण आहेत, नाव काय? गिरी गोसावी सर. आलेत का? नाही आहेत का? मॅडम येऊ का? मिलिंद जाधव TV 10. नमस्ते मॅडम. पत्रकार आहे मॅडम मी. यूट्यूब आहे माझं. आम्ही चेक करत असतो. ॲक्च्युली पोलीस स्टेशनमध्ये आज मी महसूल विभागामध्ये आलेलं आहे की लोक वेळेवर येतात का नाही पहिली गोष्ट म्हणजे आय कार्ड घालतात का नाही आणि कुठे जातात त्याची नोंद ठेवतात का नाही, हालचाल रजिस्टर असं ते आहे. ओके ठीक आहे सर. आज काय रजेवर आहेत का? गोसावी रजेवर नाही आहेत. कधी म्हणजे कुठे दुसरीकडे म्हणजे गेलेत का? कळू शकले कुठे मला? बरं मग त्यांचं म्हणजे तेच म्हटलं त्यांचं हालचाल रजिस्टर असेल ना? हालचाल रजिस्टर आहे का आपल्याकडे? नाही माहिती. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का सर काही? ठाण्यामधूनच विचारतो बरं पडतं. कोण आहे, नाव काय? लोखंडे सर. लोखंडे सर. हा डी ऑफिसर. तुम्हाला सगळी जे काय सगळी माहिती नाही. थँक्यू सर. आपलं नाव काय सर? जाधव, मिलिंद जाधव TV 10. मिलिंद जाधव TV 10. चालूच आहे काय? हा चालू असतो सर. हे बॉडी कॅमेरा लावून आम्ही सगळीकडे चेक करत असतो आणि वरनंच आम्हाला सूचना झालेल्या आहेत. येस चालेल. विशेष करून आता पुण्यामध्ये जे लँडस्केप चालू आहे की नाही या संदर्भात आम्ही सगळे पत्रकारांनी ठरवून महसूल विभागामध्ये आम्ही चक्कर मारतोय. बरोबर बरोबर. आणि म्हणजे कुणीच आता सकाळचं टायमिंग आलं नाही सर. तुमचं टायमिंग नसतं नाही का तुमच्या बाबतीत? आम्ही तरी 9ला सगळे येतो. नाही तुमचं टायमिंग तुमचं फिक्स नसतं. तुम्हाला टायमिंग सोडून यावं लागतं. ते तुमचं वेगळंच आहे. चला ठीक आहे. तुम्ही कुठे म्हणलं? लोखंडे सर. लोखंडे सर. अच्छा तुम्हीच लोखंडे सर. सर हे कुठे गेले त्याचं काही म्हणजे तुम्ही मुवमेंट रजिस्टर किंवा हालचाल रजिस्टर असते का? मटेरियलवर गेले पुढे. नाही चेक करायचं. बरं. नाही माझं काय म्हणणं आहे ते आम्ही स्टेशनला एंट्री करतो. मुवमेंट रजिस्टर मग ते मला बघता येईल का? मुवमेंट रजिस्टर नाही. बरं हां. ऑनलाईन स्टेशनला एंट्री असते. मग त्याच्यामध्ये सगळं तुम्ही करता कुठे जाता कुठे मग सरांची असेल ना ते? प्रत्येकाचे असतं ते. मग आता सर गेले त्याचं सुद्धा असेल ना? बघता येईल मला? नाही स्टेशनला गोपनीय असते. गोपनीय आहे? ती म्हणजे दाखवता येत नाही. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणता तर ते बरोबर असेल असं मी मानतो. नाही आपल्याला जे दाखवता येईल तेच लोकांना दाखवायचं हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे अगदी काही हरकत नाही. फक्त स्टेशनला नोंद करूनच प्रत्येक काम केलं जातं आणि आल्यानंतर पण नोंद केली. नाही मग माझं असं मत आहे की एक मुवमेंट रजिस्टर नावाचं सुद्धा एक रजिस्टर हवं जे लोकांना दाखवता यावं. फक्त कुठे गेले ते लोकांना सुद्धा कळावं असं. आणि तिथं रेकॉर्डला असा कुठेतरी रेकॉर्डला असा. आम्ही जनरली स्टेशनला नोंद असते ना आमची. आम्ही प्रत्येक काम स्टेशनला नाही जर ते दाखवता येत नसेल ना सर तर नागरिकांना पब्लिश करता येत नाही. स्टेशन डायरी म्हणजे एक ते पुरावा असतो ना एक प्रकारचा. म्हणून तर मी म्हणलं की आमचं काय म्हणणं आहे माहिती का की जे नागरिकांना बघता येईल ते आम्हाला आम्ही चेक करतो. हा मुवमेंट रजिस्टर हालचाल रजिस्टर म्हणतात त्याला. तर गमनागमन आणखीन तर ते बघतो. तुमचं मस्टर सुरू असणार. तुमचं कसं असतं बायोमेट्रिक असतं का हातानं सही करता? नाही ऑनलाईन असते. बायोमेट्रिक नसतं आपल्याकडे. बायोमेट्रिक. अच्छा तुमच्याकडे म्हणजे पोलीस लोक बायोमेट्रिक वापरत नाही. बरं ठीक आहे सर. ओके सर थँक्यू. येस सर. चला. नाही हे कुठले बघता. नाही हे नको आपल्याला. हे जे बोर्ड असतील ना ते सगळे फोटो काढायचे. नाही झालं आपलं. हा बोल ना. असू दे ना. हां हां नाही त्यांना अगदी पूर्णपणे काढलं. काय झालं? हां नाही होत ना बस. त्यांचा हा हक्क आहे. एवढे म्हणजे एवढे मरमर काम करतात उन्हामध्ये जातात ही लोक. त्यांचा आराम करायचा पूर्ण अधिकार आहे. चला आपण आहे ना बॅग हे काढ आणि मी हे करतो म्हणजे माईक घेऊन ये ना आपण ह्याचं आता पूर्ण फक्त बघा. मुळशी तालुका तलाठी काय आहे ते भवन आहे? नाही वरचं वाचतोय. तालुका तलाठी संघटना. अच्छा नाही सरांचा फोन आला होता की त्यांचे आरो मीटिंग आहे. हां त्यामुळे म्हणजे जाऊन जरा कुठले सर? निवासी नायब तहसीलदार सर कधी येणार आहेत? आरो मीटिंग त्यांची किती वेळ चालेल त्याच्यावरती अवलंबून. कुठे आहे मला ते म्हणायचं. हां आरो मीटिंग जर असेल तर इथं आम्हाला ते बघायचं आहे
की गमनागमन रजिस्टर असतं माहिती आहे का तुम्हाला? तुमचं काय पोस्ट आहे? हे अव्वल कारकुने. हां, अच्छा, तुम्ही वरिष्ठ कारकून आहात का? हां, म्हणजे तुम्ही तर म्हणजे आम्ही सगळ्या ऑफिसेसमध्ये जात असतो. विशेष करून मागच्या 1 महिन्यामध्ये जागे संदर्भातले जे स्कॅम चालू आहेत त्या संदर्भातले सुद्धा त्या दृष्टिकोनातनं कामं सगळी व्यवस्थित होतात का नाही, वेळेवर होतात का नाही, नागरिकांच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या असतात, त्या दृष्टिकोनात आम्ही 3 गोष्टी बघतो. आय कार्ड तुम्ही जर घातलंय तुमचं अभिनंदन, पण दर्शनी भागावर घालणं गरजेचं आहे सर. ते दिसायला पाहिजे, लोकांना दाखवा ते. हां, बघा असं ह्यांनी घातलेले चांगले. नाही, माझं काम चाललं होतं म्हणून मी नाही, काही हरकत नाही. काही असलं तरी आतमध्ये ऐका ना सर, त्याचा नियम असा आहे की आता तुम्ही तर पोलीस स्टेशनचा तुमच्या जवळ आहे, आतमध्ये येतानाच सगळ्या अधिकाऱ्यांनी आय कार्ड घालणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यांनी घातल्याशिवाय त्यांना आज सोडायचं नाही, त्यांना सोडायचं नाही असं आहे. अर्थात कारणं खूप सांगायला मी त्याच्यामध्ये पडत नाही जास्त. दुसरं आहे तुमचे अटेंडन्स. इथं बायोमेट्रिक अटेंडन्स होतं का तुमचं? बायोमेट्रिक नाही. बिलकुल नाही होत. तुम्ही मग लिहिता, मस्टरवर लिहिता. हां, पण त्याच्यावर वेळ लिहिता का? हो, हां, मला बघता येईल का? मस्टर बघू दे ना आता. ते मस्टर आतमध्ये असेल ना. बरं, असू दे ना, कुठे असू दे ना, मला बघू तरी द्या. तुम्ही आलाय म्हणजे तुम्ही सही केली असेल ना सर? तिकडे असते. तुम्ही आलाय म्हटलं, तुम्ही सही केली का आज? मी इथंच मुक्कामाला असतो. 8 वाजता जिथं. विषय तो नाही. हां, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही जेव्हा आलाय, आता आज जर आलाय, आता किती वाजले परत? 11च्या आसपास. हां, 11:10 कमी आहे. तर तुम्ही आलाय म्हटलं तुमची सही झाली असेल ना? हो, मी करतो मला- पण ते आता काय होतं, मस्टर 8 असतो, मी 8 वाजताच असतो, त्यामुळे माझी तर मस्टर आत असेल आणि तुम्ही जर लवकर आला असेल, तुमची सही नाही झाली तर माहिती आहे ना, सह्यांवर पगार आहेत. हा, नाही बरोबर आहे. तर ह्याची काळजी घ्या. आणि तिसरं म्हणजे गमनागमन रजिस्टर, म्हणजे हालचाल रजिस्टर. कुणी जरी बाहेर जरी गेलं असतं ते असतं. मला बघता येईल का आता काही? आता कसं RNT साहेबच कुठले साहेब? जोगदंड साहेब आहे ते. नाही, ते म्हणजे अहो ते जर नाही आले तर म्हणजे सगळ्यांची प्रेझेंटिव्ह होणार नाही का? मला सांगा ना साहेब. थोडक्यात आता नाहीये. आता हो का, एका नागरिक ऐका सर, नागरिक जरी आला ना त्यांना हे दाखवायला पाहिजे. हा, बरोबर हा, आहे. तर आता म्हणजे मी पत्रकार म्हणून आलो तरी मला बघायला मिळालं नाही, तर मग आम्ही लोकांना काय सांगणार साहेब? आपलं काय नाव सर? बोंडवे. बोंडवे सर. आणि पोस्ट काय आपली? मी सहाय्यक महसूल अधिकारी. मी इकडे संजय गांधी शाखेला असतो. सहाय्यक महसूल. अच्छा, हा ठीक आहे. मी इकडे अच्छा इकडे सुरू आहे का ऑफिस? संजय गांधी. हां, ठीक आहे ना. असू द्या ना, असू द्या ना, असू द्या ना. मलाही दिसलंच नाही ऑफिस. अच्छा, बर. इथे कोण कोण बसतं? इथं एक नायब तहसीलदार संजय गांधी. हां, संजय गांधी. हा, आलीत काय? नाही ते आता काय त्यांना ऍडिशनल चार्ज आहे इलेक्शनचा. आणि असू द्या ना, पण ते कुठे गेले असतील? नाही, ते इलेक्शनचा चार्ज असल्यामुळे त्यांना घ्यायला जायचे बोरला. पण त्यांनी लोन तर गेली असेल ना साहेबा? हां, एक मिनिट. इथे कोण कोण बसतं? इथे ते गोदाम व्यवस्थापक, आता ते पुरवठा विभाग महसूल पासून वेगळं झालंय. अच्छा, बरं ठीक आहे. म्हणजे आता फक्त तुम्ही एम्प्लॉई आहात का? ऑपरेटर सर, गव्हर्नमेंटचा ऑपरेटर. आय कार्ड त्याला आय कार्ड केले का तुझं? आय कार्ड कडे दाखवता येईल का सर मला? सर कसं माहिती का, नियम असा आहे, GR तुम्ही ऐकून आहे ना? हा, GR मध्ये स्पष्ट लिहिलं की आय कार्ड शिवाय आज सोडायचं नाही साहेबा. कुणी इथं दिसलं नाही मला तर म्हणजे आश्चर्याचा धक्का बसलाय मला. ठीक आहे, चला. अजून कुठलं ऑफिस आहे सर? तर मला जर एकदा फक्त इकडे सर, मला बाहेर हे जे इकडचे जे बोर्ड आहेत ना ते सगळ्याचे फोटो काढून घे. इकडे नियम काय काय लावले ते सकाळी. सर एक मिनिट सर, थोडा वेळ घेतो सर, माफ करा. मला सांगा ना सर, ते आता मला कळालं ई अभिलेख. हां, व्हेरी गुड. तिथंच म्हणजे माणसं नाही आहे तिथं. हे काय आहे? तलाठी बोर्ड. म्हणजे इथं काय चालतं? तलाठी बोलते काय वगैरे असं. अच्छा, बर. वर सुद्धा हे आहे का? बंद आहे. बंद आहे. अच्छा, सध्या बंदच आहे. बर. आणि हे सगळे कार्यालय ते म्हणजे तेच आहे, ते कागदपत्र आणि हे ते. हा, तिथं मेन तलाठी साहेब. ठीक आहे, तहसीलदार बसतात. आज येतील ना ते? नाही, आज त्यांना आरो मीटिंग आहे, तुम्हाला आता बोललो. बरोबर आहे. निवासी नायब तहसीलदार यांना राज्यपाल दौरा. अच्छा, त्याच्यामुळे ते तिकडे व्यस्त आहे. बर. त्यामुळे समजा आता हे ठीक आहे, काय हरकत नाही. नाही समजून नाही, घेतात. हो काय, अगदी बरोबर आहे, चुकीचं नाहीये, कारण का ते कामावरच आहेत. फक्त त्याची कुठे तर नोंद असावी असं आमचं म्हणणं आहे साहेब. बाकी काही नाही. हां, बरोबर ना. मी त्यांना विचारतो, त्यांचा नंबर मिळेल का सर कोणाचा? साहेबांचा?
आम्ही दुसरं घे सगळे नंबर इंग्लिश मध्ये सांगा सर. 9272 818181 मला फक्त हा सांगा की हा सार्वजनिक नंबर म्हणजे नंबर आहे का प्रायव्हेट? हो RNTच दिलं निवासी नायब तहसीलदार जोगदंड म्हणून आहे. जोगदंड साहेबांचा म्हणजे ह्यांच्यावर आता इकडचं कोण नाही आहे तिकडचे सगळ्या नायब तहसीलदार हे प्रॉपर तहसीलदार विनायक चौबे म्हणून. तुम्ही पहिले आले ना हा. तिथं माझ्याकडे हा तुम्ही इथं काय ते सगळ्यात हेड आहेत. हो, ते हेड. सगळ्यात हेड आहे त्यांच्यावर कोणी इथं तरी हेड नाही. नाही. बेस्ट त्यांना फोन लावतो. हा घेतो. नाही सर हे RNT त्यांच्या सेकंड आहे. त्यांचा देऊ का तुम्हाला? थांबा त्यांचा द्या मग थांबा मी कट केलाय तो. तहसीलदार साहेबांचा द्या की डायरेक्ट. मदन जोगदंड हे कोण आहे? मग त्यांच्या वरचेच आहेत ना मला तो नंबर द्या आता please. फोन केला म्हणलं सर असं आहे ते सर हे करतात म्हणलं ते म्हणले चालेल सर. काय म्हणले? ते म्हणले कलेक्टर ऑफिसला सांगितलं का तुम्ही हा काल मोठे सभेत ना मुंबईला होत्या अच्छा, अच्छा. हायकोर्टला हा. आणि आज आहे ना सगळ्यांची मिटिंग आहे नाईब तहसीलदारांची. नाही साहेब काय माहितीये का हा व्हिडिओ चालू आहे हे जशी परिस्थिती आहे ना तसंच आम्ही हा तहसीलदार साहेब 9518 377018 मी फोन करतोय माझा ह्याच्यावर घे. चौबे साहेब तहसीलदार चोबे साहेब विनायक चौबे. हे इकडचे हेड आहेत. हो हेड. ओके तहसीलदार विजय कुमार चोबे. इज नॉट अवेलेबल. ठीक आहे आपण आपला नंबर आला आमच्याकडे साहेब. थँक्यू धन्यवाद सगळ्यांचे. हे साहेब एम्प्लॉईज आहेत का? ट्रेजरीचे पण हे जे आहेत ना कार्यालयाचे आहेत ना. पण आले ना. अच्छा ह्या कोण आहेत? पाटील मॅडम. पाटील मॅडम पाटील मॅडम नाही अवलकर मग ते पाटील जे लिहिले ते पाटील मॅडम. पाटील मॅडम आहेत ते पण तिकडे घेत ना मीटिंग. बरं असं आहे का? बरं ठीक आहे चलो ओके हां या वी हॅव टू लिव्ह. चला सर. येस मिलिंद जाधव TV 10 लक्षात ठेवा माझं चॅनल आहे आणि ते बघा सर तुम्ही. तुम्हाला चांगलं हां कसं काय? कलेक्टर ऑफिस अच्छा हां तुम्ही तिकडे कलेक्टर ऑफिसला बरं मी ओळखतो. नाही ठीक आहे हरकत नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. डुबे साहेबांना तुम्ही बरोबर येस मी तुम्ही होता तिथं. हा आम्ही तिथं होतो. म्हणजे तुमचा चहा पिलाय मी. चहा पिला नाही. नाही म्हणतात ना मीठ खाल्ले म्हणतात तसं तुमचा चहा पिलाय. नाही तसं नाही हो, मी हे म्हणतो बाकी काय नाही बाकी काय. चला चला त्याला वाटलं की तिथं हा नाही ते हो जरूर माझं झालं का? आपण एक बाहेर काढतो. बाहेर घे रे बाहेर घे अगोदर मग तिथं बसू आपण. त्याला ऐकायला जातो त्याला सांग ऑन दे. हे पुढे घेतलं तरी चाललं असतं. पुढे घेतलं तरी चाललं असतं. हा घे चल. चहा गेले का शेवटी? हा नाही तू मला ओळखतो.